वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम
तापलो गडा विविध तापे बहुतिक आचरलो पापे मनाचा संकल्प विकल्पे काळीज थर 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 कापे कितीतरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं काशायोसनं प्रबन्धधारितं कमण्डलैकिन्यं हरिहिरण्मय प्रोद्धूत शङ्खचक्र ओं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते या पुण्यन्दुतुषारहारफला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मार्चितशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। ओम शिव शिव शांता ओम शिव
सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। तापलो गडा विविध तापे, बहुतिक आचरलो पापे, मनाचा संकल्प विकल्पे, काळीज थर 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 कापे, किती तरी घेऊ जन्म फेरे, सावळ्या मला भेट द्या हो. तापलो गडा विविध तापे, बहुतिक आचरलो पापे, मनाचा संकल्प विकल्पे, काळीज थर 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 कापे, किती तरी तुवा विठ्ठल बरवा, तुवा विठ्ठल बरवा. करकदेवरी देवोनिया, करकदेवरी देवोनिया, करकदेवरी देवोनिया. सुंदर ते जानू वाली देवरी, करकदेवरी देवोनिया, करकदेवरी देवोनिया, करकदेवरी देवोनिया. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. सती जगन्नाथ चित्त ठेले, चित्त ठेले, चित्त ठेले. सती जगन्नाथ चित्त ठेले, चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. तेरे चित्त ठेले, सती जगन्नाथ चित्त ठेले, चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ.
हरी हरी या पर्वावर भजनी मंडळाचे भजन या ठिकाणी त्याबद्दल संयोजक मंडळाच्या वतीनं आपले आभार. भविष्यामध्ये भगवंतांच्या पद्धतीचे भजन सेवा आणि तशी शक्ती भगवंतांना आपल्याला या ठिकाणी प्रदान करायची भगवंताची मी मनोमनीचा असताना नेत आहोत. त्यामध्ये महाभिषेक सेवा या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी मान्यवरांचे काही मनोगत गुरुपौर्णिमा वास्तव गुरूंची महती पूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवरी काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या पदस्पर्शानं पुढील झालेल्या व तुमचं सर्वांचा आराधनेय असणाऱ्या दत्तगुरू महाराजांच्या वास्तव्यापूर्वी झालेल्या भूमीमध्ये आयोजित केलेला हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे तुम्ही सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी, राजकीय सामाजिक सेवेच्या संस्थांचे अधिकारी पदाधिकारी सेवक वर्ग समस्त ग्रामस्थ अध्यक्ष बंधू आणि भगिनी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. मी नेहमी एक वाक्य सांगत आलो की वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक आमोशन आणि पौर्णिमेला विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या पोलीस भूमीमध्ये केलं जातं. परंतु त्याच्यामध्ये दोन कार्यक्रम अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा कार्यक्रम आहे म्हणजे दत्त जयंतीचा कार्यक्रम जो आपण डिसेंबर महिन्यामध्ये संपन्न करतो आणि दुसरा महत्वाचा कार्यक्रम कोणता असेल तर तो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. तो आज आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. माणसाच्या जीवनामध्ये गुरुला आनंद साधन अशा प्रकारचं महत्व आहे. मग देवाचे जे अवतार झाले प्रत्येकाच्या वराहाने जे अवतार झाले त्याच्यामध्ये प्रत्येक अवतारामध्ये देवाने देखील गुरु केल्याचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने आढळतो. मग राम अवतारामध्ये भगवंताने त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषीची सेवा केली. श्रीकृष्ण अवतारामध्ये संजीवन ऋषीची सेवा केली, गुरु केले. म्हणजे त्या देवाला प्रत्येक अवतारामध्ये गुरु अतिशय आनंदाने आणि उत्तमाच्या वातावरणामध्ये आपण आपल्या गुरुच्या आणि गुरु माऊलीच्या सानिध्यामध्ये संपन्न करीत आहोत. की त्या गुरुकडे असलेलं ज्ञान त्या जीवनामध्ये त्याच्यामुळे इतरांना झालेला लाभ आणि त्या लाभापोटी गुरु कोणतीही आपल्याकडे गुरुदक्षिणा मागत नाही. अशा पद्धतीने ज्यावेळेस गुरुची संकल्पना आपल्याला जीवनामध्ये मिळते त्यावेळेस 100% आपल्याला यशाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गोष्ट करीत असताना सगळ्यांचा सामोपचाराने विचार करून सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला योग्य दिशा कशी निवडता येईल त्या दृष्टीने आजपर्यंत आपण या योग्य दिशेच्या मार्गाने आलेलो आहे. म्हणजे मला असं वाटतं बहुतांश की आपण निवडलेली दिशा बरोबर आहे. कारण की आता आपण विकासाच्या दिशेने चाललेलो आहे. कारण की आपल्या पाठीमागे असणारे आपले रक्षण करते आपले गुरुवर्य त्यांचा अतिशय आपुलकी प्रेम जिव्हाळा आपलापणा आपल्या सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेला. कारण जीवनामध्ये कोणतेही काम करत असताना ज्यावेळेस आपला अंतरात्मा किंवा आपला मेंदू आपल्याला कुठल्या तरी संवेदना देतो, कुठली तरी गोष्ट करण्यासाठी ती करावी असं सांगतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये जर चांगला गुरु असेल तर 100% त्याचा विचार चांगला राहील. जर त्याच्यामध्ये चुकीचं मार्गदर्शन असेल, आपण चुकीच्या व्यक्तीच्या नादी लागलो असेल तर आपल्याला 100% वाईट दिशा मिळते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे इथे येणारे भाविक त्यांची परिस्थिती त्यांनी केलेली प्रगती त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी करत असलेले सतत दान हे अतिशय कौतुकास्पद आहे. मुसारी मामा आपल्याकडे काही श्रीमंत माणसं नाहीये, पण आपल्याकडे श्रीमंत मनाचे आपले सगळे भाविक आहेत. आपल्याला श्रीमंत माणसं नको, त्यांचं मन भाविकांचं श्रीमंत असलं पाहिजे, त्यांची श्रद्धा ही सर्वोपरी असली पाहिजे. तरी याच्यावर कुठलाही विकास होऊ शकतो. म्हणजे एखादं झाड एका ठिकाणी उभं केले खूप सावली देते, पण ते केव्हाही करू शकतं ते मजबूत नसेल तर. पण आपण डोंगरावरच्या झाडावर उभं राहिलेलो आहोत आणि हे आपलं झाड हे मजबूत आहे. आता इतका मजबूत झाले
दत्त महाराजांची सेवा करत असताना ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचं ज्यांनी पृथ्वीवर साम्राज्य निर्माण केले, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, ज्यांनी या सृष्टीचा सर्व चालवण्याची यंत्रणा ज्या देवतेच्या अंगात आहे त्या देवतेचं श्रवण आणि भक्ती आपण सर्वजण करीत आलेत आहोत। आणि ते करीत असताना आपल्या गुरूंनी केलेली त्याच्यातली तपश्चर्या, त्यांनी त्यात मिळवलेलं ज्ञान, त्यांनी त्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांनी त्यासाठी केलेली उपासना ही आपल्याला सहजपणे उपलब्ध झाली आहे। जीवनामध्ये जात असताना प्रत्येक गोष्टीचा विचार आपला हा प्रगल्भ असला पाहिजे, आपली दिशा ही उत्तम असली पाहिजे आणि आपण करत असलेल्या कार्यामध्ये सात्विकता असली पाहिजे। त्यामुळं आपण या ठिकाणी करत असताना मंदिरामध्ये पूजा अर्चा असेल, होम हवन असेल, याच्यामध्ये आपल्याकडे शास्त्रीय कारण आहे। दत्तगणाचा शोध या ठिकाणी गुरुवर्यांनी लावलेला आहे। त्या संबंधित तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या अनेक अडचणी कशा पद्धतीने आपण सोडू शकतो या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा इथं केलं जातं। आज बाजारामध्ये पैसे घेतल्याशिवाय मी बोलत नाही, एवढंच बोलायचं असं तुम्हाला पैसे मिळाले असते, पण घेतले का? नाही। बाजारामध्ये पैसे दिल्याशिवाय काही मिळत नाही, पण आपल्याकडे पैसे न देता सगळं मिळते। आपल्याला प्यायला पाणी नव्हतं, आपण उपाशी राहत होतो, आपला कार्यक्रम करता येत नव्हते, म्हणून तरी पाणी आणल्यानंतर आपण कार्यक्रम करायचं, बरोबर का? आणि अशा परिस्थितीत आता आपण कुठं पोहोचलोय म्हणजे आपण एकाग्रता ठेवली, आपला गुरुवर विश्वास ठेवला, आपण आपल्या माणसावर ज्या दिवशी विश्वास ठेवेल त्या दिवशी आपण सक्षम आणि सलग झाल्याशिवाय राहणार नाही। पण एका जागेवर बसणाऱ्या व्यक्तिमत्वाने एवढा मोठा विकास केला, एका जागेवर हा एरिया कधीही सोडला नाही। माझ्या माता पित्यांनी कोणाच्याही दारात कधी गेलेली नाही, कुठलीही लक्षणं आपण मागितली नाही, पण आपला विकास भिकाजी मामा झाला का नाही? आपला विकास थांबला का? आपल्याला कोणाकडे जावं लागलं का? म्हणजे तुमचं कर्म चांगलं असेल तर तुमच्याकडे 100% येणारा प्रवाह हा तुमच्या समुद्राला घेऊन येणार आहे। समुद्र कधी नदीला भेटायला गेलाय का? उलट्या दिशेला कधी ऐकलंय का? सगळ्या नद्या समुद्राला भेटायला आल्या, सगळे ओढे नद्यांना भेटायला आले, सगळे खोगाळ ओढ्यांना भेटायला गेले, सगळं घरावरचं पाणी ते आपल्या छोट्या छोट्या दरीनी तिथं पोहोचलं। पण हे पोहोचत असताना समुद्र हा स्थिर असला पाहिजे, बरोबर का नाही? आपला समुद्र स्थिर आहे, सगळ्या नद्या ओढे नाले आपल्याला भेटायला येत आहेत, याच्यामध्ये आपलं कर्तृत्व आहे। आपल्याला काहीतरी धार्मिक एक आस्था आहे, आपल्याकडं एक धार्मिक प्रबळ पाठिंबा आपल्या मागे आहे आणि तो कायम आपल्या मागे असला पाहिजे। त्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी दत्त महाराजांच्या चरणी आणि आपल्या गुरूंच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित झाला, त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या संस्थेच्या वतीने, उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीने, उपस्थित असणाऱ्या सौम्य मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून सहर्षाचं स्वागत करतो आणि तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। गुरुदेव दत्त। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रामचंद्र करेल म्हणजे आमच्या नाशिकला साखरपुडा आहे, त्याच्या पत्रिकाचे छापलेलं आहे, फळं बाहेर मिळतील जाताना। त्याचबरोबर पिशव्या पण आहे, त्यातली श्लोक बसतो राम लिहिला आहे, त्यातली शिवण तुम्हाला देव धर्मदानाचा वापर नाशिकची तयार करेल। ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त
फार येऊ नका सत्यजांचे निवेदन काय हो झालं आला ऐका कैलास कळले आणि भोपळे राहत्या भोपळे साहेब कळले आणि ज्यांचे उपवास आहेत त्या उपवास होते पारायण करणारी माणसं आल्या पारायण करणं भगवती वासुदेव हरिओम दर्शन ओम 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 महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो नामोच्चात् ओम निरंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ओम नमो शं 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 ओम चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् ओम बम बम भं यं रं रं ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ओम रं रं झं झं तं तं पं फं ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम यं ओम कं खं खं घं घं चं 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 खं ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इन्द्रः प्रचोदयात् ओम आं वीरुरुरुराय ओम सरस्वती विद्महे ब्रह्मपुत्रेण धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ओम आं क्रांतिं क्लीं 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 ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तं रामरक्षम् ओम विश्वरूपाय विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराजः मृत्युंजयाय ओम तं गोपाङ्गेरुरुराय ओम गं 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 ओम महाज्वलाय विद्महे हरिदेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् ओम आपोज्योत्यत्वं ब्रह्मणोर्वासोऽहम् ओम दिलांबरसमाभासं रविपुत्रयमाग्रजं छायामातं सम्भूतं तं नमामि शङ्करम् ओम नारायणं चतुर्मुखं दन्तस्वरूपं तं नमामि सूर्यपुत्रं दिव्यदृष्टिपाशदेवम् ओम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती शिवं च महामैत्री तुल्यभवानी महापंचाग्रे विरक्त माता चतुर्थी गिरय नमस्ते गिरय स्वाहा दत्तगीतं नमः ओम वाराणस्यां दक्षिण भागे विष्णु सहस्रकुणा कुकुरो दत्ते स्मरणातेन युस्वप्न सुस्वप्न भवे स्वाहा दत्तगीतं नमः ओम हनुमते नारायणाय विद्महे श्रीकृष्णाय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् स्वाहा दत्तगीतं नमः ओम शांति 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 जय दाखवूया कैलास करणे आणि भोपळे साहेब आले का बोलूया ओम हरिओम दत्त या ठिकाणी दर आमच्या पौर्णिमेला आनंदा होत असतो त्यांची यादी तिथं दिलेली आहे आणि गुरुपौर्णिमेला कैलास करणे आणि भोपळे साहेब आणि आधी सहकारी गुरुपौर्णिमा साजरी जाते आणि दत्त जयंतीला बरेच लोकांचे नाव आहे ते सांगितले जातात त्यांचे आनंदांचा असतो ज्यांना इतिहास त्यांनी आनंदाचा अगोदर महिनाभर सांगावं लागतं लक्षात ठेवा चुका करू नका ओम भुवं भुवां स्वां महाजनं तपं सत्यं ओम
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ महाज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् ॐ आपो स्वस्तिरं स्वाहा दत्ता ॐ नारद समर्पयामि विघ्नो समर्पयामि हरो कोणी कावळे पावणे किया कावळे ओ हरिओम दत्त योगनाचा आजचे जे अंजली कार्यक्रम ना जे अंजली कार्यक्रम होणार आहे लक्षात ठेवा आता ते अंजली कार्यक्रम होईल आता कवळी बाहेर जायचे कळवण अंजली झाली इथून आपण चाललं पंगत होईल जेवणाची प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही अशा टाकलं साहेब सूचना घेते त्याप्रमाणे ऐकत राहा हरिओम दत्त जरा टाकलं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन मंगले कमल हरिश्चंद्र श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अमृत मंथनेश्वर कनकरत्न भगवान की जय गुरु ओम दत्त दत्त राम राम 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 ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम